नांदेड शहर सध्या एका पाठोपाठ होणाऱ्या खुणांच्या घटनेनं हादरले। अशात शिवसेना कार्यकर्ता सोनू कल्याणकर याच्या हत्या प्रकरणानं शहरात भीतीचं दहशतीचं वातावरण आहे। सकाळी 6 वाजता मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या सोनूवरला 4 जणांनी घेरलं आणि निर्घृणपणे त्याची हत्या केली। या हत्या प्रकरणी आता मोठा ट्विस्ट समोर आलाय। सोनूच्या हत्येमागे नांदेडमधल्या एका रिद्दा गँगच्या नंबरकाराचा हात असल्याचं समोर आलंय। नेमकं काय घडलं, सोनू कल्याणकरच्या हत्येचं कारण नेमकं काय आहे, पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ। अनिकेत उर्फ सोनू कल्याणकर हा राजकारणामध्ये आणि सामाजिक क्षेत्रातही सक्रिय होता। तो आधी भाजपसाठी काम करायचा, मात्र त्यानं काही दिवसांपूर्वीच शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता। अशात रोज सकाळी मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या सोनूवर हल्ला करण्यासाठी आरोपी रेकी करतच होते। अशात 6 एप्रिलला सकाळी 6 वाजता मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या सोनूवरती 4 जणांनी घेरलं आणि हल्ला केला। चाकूनं त्याच्या डोक्यावरती, पाठीवरती सपासप वार केले आणि तिथून हल्लेखोर फरार झाले। या घटनेनं परिसरामध्ये खळबळ उडाली। पोलिसांनी काही तासातच काही आरोपींना ताब्यात घेतलं। यात प्रसाद शिंदे, कृष्णा जोगदंड, रवी लोट या तिघांना अटक करण्यात आली। तर एक आरोपी आकाश गंदमवार हा नांदेड शहराजवळच्या जरी गावच्या शिवारामध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्यानुसार पोलिसांचं एक पथक तिथे पोहोचलं। पोलिसांना पाहून आकाश गंदमवार यानं शेतामध्ये पळाला। पोलिसांनी पाठलाग सुरू केला तेव्हा आरोपी आकाश गंदमवार याने पोलिसांवरती गोळे झाडण्याचा प्रयत्न केला, पण फायरिंग काही झालं नाही। त्यावेळी पुन्हा फायर करण्याचा प्रयत्न असतानाच पोलीस उपनिरीक्षक मिलिंद सोनकांबळे यांनी आकाश गंदमवारच्या पायावरती गोळी झाडली। त्याच्या पायावरती गोळी लागली आणि तो जमिनीवरती त्याच अवस्थेमध्ये कोसळला। यानंतर त्याला शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। दरम्यान आरोपी आणि सोनू कल्याणकर यांच्यात नवरात्रीच्या काळामध्येही वाद झाला होता। त्यानंतर काही दिवसांपूर्वी देखील हा वाद झाला होता। याच रागातून सोनू कल्याणकर याचा खून करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी सांगितलं। पण यामागे आणखीन कोणी सहभागी आहे का याचा तपासही सुरू आहे। परंतु यातच सोनू कल्याणकरच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनं या प्रकरणाला वेगळंच वळण लागले आणि सोनूच्या हत्येत नांदेडचा कुख्यात दहशतवादी हरविंदर सिंग संधू उर्फ रिंदा याच्या गँगमधील सदस्य गोलू मंगनाळे याचा हात असल्याचा आरोप त्यांनी केला। त्यानं जेलमधूनच सोनूची हत्या घडवून आणल्याचा आरोप सोनूच्या वडिलांनी केला आणि या प्रकरणी गोलू मंगनाळे आणि त्याचे वडील चंद्रविजय मंगनाळे आणि इतर 4 जणांविरोधात तक्रारही दाखल केली। सोनूच्या वडिलांच्या तक्रारीनुसार 2021 साली रिंदा गँगचा सदस्य गोलू मंगनाळे यानं सोनू कल्याणकर याच्यावरती गोळीबार केला होता। त्यानं सोनू कल्याणकर या हल्ल्यामध्ये सोनू कल्याणकर हा बचावला होता। अनिकेत उर्फ सोनू कल्याणकर याचे 10-12 वर्षांपूर्वी मंगनाळे याच्या मुलीसोबत प्रेमसंबंध होते, परंतु मंगनाळे यांचा या प्रेमसंबंधाला विरोध होता। त्यानंतर मंगनाळे यांनी आपल्या मुलीचा विवाह दुसरीकडे ठरवला, मात्र सोनूने तिचा विवाह मोडला असा आरोप करत 2020 मध्ये विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये सोनू विरुद्ध खोटा गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता, असं त्याच्या वडिलांनी म्हटलं। यानंतर 2021 मध्ये गोलू मंगनाळे यानं सोनू कल्याणकरच्या घरी जाऊन गोळीबार केला होता आणि त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न केला होता। तेव्हापासूनच सोनूला मारण्यासाठी मंगनाळे पिता पुत्र प्लॅन करत होते। पण त्यानंतर एप्रिल 2022 मध्ये प्रसिद्ध उद्योजक संजय बियाणी यांची गँगस्टर रिंदा पंटरांनी गोळ्या झाडून हत्या केली होती। याच खून प्रकरणी रिंदा गँगचा सदस्य असणारा गोलू मंगनाळे हा तुरुंगामध्ये होता। असं असलं तरी गोलू मंगनाळे आणि त्याचे वडील आणि गोलूचे काही साथीदार हे सोनू कल्याणकरला जीवे मारण्यासाठी धमकी देत होते। यातच 10-12 दिवसांपूर्वी जंगमवाडी परिसरामध्ये सोनू कल्याणकरला अडवून अंकुश गंदमवार, पियुष शिंदे, रोहित लोट आणि मधू जोगदंड यांनी तुझे दिवस भरलेले आहेत, नीट राहा असं म्हणत धमकावलं देखील होतं। यावेळी सोनू कल्याणकरच्या वडिलांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल करू असंही सांगितलं होतं, पण सोनूनं तक्रार द्यायला विरोध केला होता। गोलू मंगनाळे हा कुख्यात दहशतवादी हरविंदर सिंग रिंदाचा माणूस आहे। जर त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली तर ते मला नक्कीच मारतील, म्हणून आपण तक्रार दाखल करायला नको असं सोनू कल्याणकरनं त्याच्या वडिलांना सांगितलं होतं। त्यामुळे प्रेम प्रकरणातून ही हत्या झाल्याचं सोनूच्या वडिलांनी सांगितलं। यातूनच सोनूवरती पाळत ठेवण्यात आली होती। तुरुंगातून गोलू मंगनाळे यानं गट रचला होता आणि त्याचे वडील चंद्रविजय मंगनाळे आणि त्याच्या इतर काही साथीदारांनी मिळून ही हत्या घडवून आणल्याचा आरोप सोनूच्या वडिलांनी केला।
दरम्यान मयत सोनू कल्याणकर याची देखील गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचं पोलिसांनी सांगितले। सोनू कल्याणकर याच्यावरती 7 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत, तर आरोपी आकाश गंधमवार हा देखील सराईत गुन्हेगार आहे। त्याच्यावरती देखील अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत। त्यामुळे जरी काही आरोपी याच्यामध्ये पकडले असले तरी या हत्या प्रकरणामध्ये गोलू मंगदाळेचा काही सहभाग आहे का, आरोपी आणि गोलू मंगदाळेचे काही कनेक्शन आहे का, आणि खरंच प्रेम प्रकरणातून ही हत्या घडवून आणली का, याचा तपास आता पोलीस करतायत। त्यामुळे या हत्या प्रकरणामध्ये आणखीन काय समोर येतंय हे पाहावं लागेल। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच